जय श्रीराम मंडळी, अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या भावाच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्याला आज जायचं आहे नंदुरबारला. माझे 3 कामं आहे. पहिलं काम आहे जिल्हा परिषदेला जायचं, ते तर म्हणजे मम्मीचं काम आहे ते. दुसरं काम आहे आपलं डीमार्टला जायचं, थोडंफार नॉर्मल काम आहे डीमार्टमध्ये, असंच येते टाईमपास. आणि लगेच तिथून मग जायचं आहे आपल्याला मारुती सुझुकीच्या शोरूमला. तिथे गाडीची इन्क्वायरी करायची आपल्याला. बस मग तिथून डायरेक्ट ते सगळं कामं वगैरे आपण झालं की मग घरी यायचे. तर चला भेटू आपण आता खाली. जय श्रीराम. चला मंडळी निघू आता आपण. गाडीला सकाळी चालू करून ठेवून दिली होती मी गरम करायला, गरम होऊन गेलेली आहे. आणि फ्यूल तर पोहोचून जाईल. काय जवळचं जवळ नंदुरबारला 30-40 किलोमीटर तर जायचं आहे आपल्याला. येताना बघू टाकू. चला निघू आता इथून. जरा टर्न मारून घेऊ. असा टर्न मारून घ्यायचा. तर मंडळी तुम्हाला सांगितलं मी की आपला हा नंदुरबारचा सेकंड लॉग आहे. पहिला माझा फर्स्ट लॉग नंदुरबारचाच होता. तर मंडळी मागच्या लॉगमध्ये फर्स्ट लॉगमध्ये तर आपल्याकडे काहीच सोयी नव्हत्या. आपल्याकडे आपण मोबाईलने केलं होतं. मोबाईल तर होता पण त्याला माईक नव्हता, आवाज बरोबर येत नव्हता. तर आपल्याकडे आता हा दुसरा लॉग आहे आपला. आपण नंदुरबारला जातो आहे. तर आपल्याकडे गोप्रो पण आहे बेस्ट क्वालिटीसाठी, व्हिडिओ क्वालिटीसाठी. आणि माईक पण आहे ऑडिओ क्वालिटीसाठी, बेस्ट म्हणजे बेस्ट. तर आपला आजचा नंदुरबारचा लॉग एकदम म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने बनणार आहे. तुम्हाला पण बरं वाटेल. पहिला लॉग नंदुरबारचा आणि आताचा हा बघायचं बरं किती फरक आहे, काय फरक आहे ते सांगायचं मला. तसं लोणखेड्याला पोहोचून गेलोय आपण. हे मोठे मोठे ट्रकवाले बी इकडनं वापरायला लागले सगळे आहे ना. चला झाली क्लिअर ट्रॅफिक. बायपासने निघालोय आपण. गावातनं गर्दी राहते म्हणून काही जरा बरोबर नाही. मोकळं चोकडं इकडनं जायचं. आज काम आहे आपलं जिल्हा परिषद नंदुरबार ZP ऑफिस. मम्मीचं काम आहे थोडं. मम्मी तर लसीकरणाला गेलेली इकडे दळगावला आणि मी घरी राहिलोय आज याच कामासाठी. ते पण अर्जंट काम आहे नंदुरबारचं पण आणि मम्मीचं पण. आज अर्जंटच ड्युटी होती तिकडे म्हणून. नाही तर मी मम्मी जाणार होतो पण काही गेलो नाही. मी एकटाच जातोय आता. किती रोडाच्या मध्ये मत चालवतोय. इकडनं काढायची इच्छा पण नाही. डायरेक्ट तिकडनं गाडी आली इकडे घालून दिला. शाळेच्या बाहेर निघून गेलोय मंडळी आपण. नंदुरबार रोड लागून गेलेला आहे आपल्याला. नंदुरबारला जाताना प्रकाशा लागतं. प्रकाशाला गेलोय का आपण? नाही गेलोय वाटतं ना. जाऊ तिथे पण एखाद दिवशी. महादेवाचं मंदिर आहे. मी गेलो आहे पण तुम्हाला नाही घेऊन गेलेलो आहे. म्हणजे व्हिडिओसाठी नाही घेऊन गेलेलो आहे मी, व्हिडिओ बनवण्यासाठी. तर जाऊ तिथे पण एखाद दिवशी आपण. तर मंडळी आज आपलं नंदुरबारला एक काम नाही तर 2 ते 3 काम आहेत आपले. मला मारुती सुझुकीच्या शोरूमला पण जायचं आहे आणि डीमार्टला जायचं आहे. आणि अजून जिल्हा परिषद. तुम्हाला तर बोललोच मी जिल्हा परिषदला जायचं आहे असं. पण हे दोन्ही बोललो होतो, डीमार्ट आणि मारुती शोरूम. एक कारची इन्क्वायरी करायची मला. बघू जर जमत असेल तर थोडंफार. आधी कार होती आपली तर तिला सेल करून दिली आपण. काही तेवढी गरज पडत नव्हती तिची म्हणून सेल करून दिली. आणि मग पप्पांना चालू दवाखान्यामध्ये घेऊन जायसाठी जेव्हा गाडी लागायला लागली तेव्हा डायरेक्ट मग भाड्याने गाडी करावं लागत होती. म्हणजे आता पण करावी लागते. ते 2500-3000 रुपये लागून जातात शादा ते धुडे. म्हणून म्हटलं एखादी गाडीची इन्क्वायरी करून बघू. जर जमत असेल, शक्य होत असेल तर बघू. मग पुढचा विचार पुढे करू आपण.
आधीच पप्पाचा दवाखाना पण चालू आहे, कुठे पण पैसे लागून जातात, काय पण कुठे पण काय पण होऊन जातं. मग सगळा पैसा एका ठिकाणी इन्व्हेस्ट करायला नाही चांगलं वाटत ते. मग दुसरीकडे पैसा लागला तर आपल्या हातात पैसे राहत नाही. म्हणून जरा थोडंफार विचार करूनच हे करतोय मी, गाडी घेऊ का नको घेऊ. पण तरी विचार करू म्हणा. यार डायरेक्ट मध्ये घुसून जातात हे, काय लोक राहतात. तेच याच गाडीचा विचार करतोय मी, समोर जाते ती कोणती आहे ओळख आता बरं कमेंट मध्ये सांगा मला. पण महाग ही पण खूपच. हा मिडल क्लास लोकांसाठी खूप भारी गाडी आहे, ॲव्हरेज पण मस्त येईल, एकदम मस्त पैकी. बघू आता शोरूमला गेल्यावर काय होतं काय नाही. तुम्हाला तर मी सांगणार नाही कोणती गाडी घेतोय कोणती नाही, म्हणजे अजून फायनल नाही केलेले आहे, घेतो जेव्हा असं. पण एक हिंट तुम्हाला देऊन दिली मी, एक क्लू समजून घ्यायचं तुम्ही. आधी तर आपण जाऊ जिल्हा परिषदला, मग जाऊ शोरूमला, मग शोरूम कडनं डायरेक्ट इकडे घरी येऊन लागू आपण. ओ भाई मंडळी, शाद्याकडनं जाणाऱ्यांनो, आता 4 व्हीलरवाल्यांसाठी टोलगेट तयार होतोय. लवकर नंदुरबार मधलं जितके काम आहे तितके लवकर आपटून घ्या, नाही तर मग टोलगेट बनला तर टोल भरायला तयार होऊन जातो मी. इथे पण टोलगेट बनवून राहिलं, बापरे डेंजर काम आहे यार. वाटलं नव्हतं की टोलगेट बनेल इथे असं, म्हणून त्यांनी एवढा गॅप सोडलेला होता तो रोडचा बनवण्याचा. बनवत नव्हते ते, हा पूर्ण रोड बनवून गेलेला आहे नंदुरबार पर्यंत, पण हा एवढा गॅप काबू सोडलेला होता यांनी. आता लक्षात आलं की तिथे टोलगेट बनतोय. हे आपलं कोणतं गाव आहे, प्रकाशा. शाळा सुटली म्हणून ट्रॅफिक झाली वाटतं. याला दिलं असतं आता घालून समोरच्याने. मंडळी ही आहे प्रकाशाची आपली तापी माता, तापी नदी. तुम्ही इतक्या वेळेस शहाद्याहून धुळ्याला जाताना, शहाद्याहून दोंडाला जाताना बघितली असेल सारंगखेड्याला. आता प्रकाशाची तापी नदी बघून घ्या. इकडे पाणी सोडलेलं नाही, त्या तिकडे पाणी ओढून ठेवलेलं आहे, म्हणून काही इकडे पाणी नाही जास्त. XUV 700 पीछा करते हुए और ये आगे निकलते हुए. महिंद्रा आहे शेवटी XUV 700. आपण पण टाकलं असतं तिला मागे, पण आपल्याला जोरात नाही जायचंय. उगाच कशाला शहाणपणा करायचे, बरोबर आहे का नाही मंडळी? बात तो सही आहे. मंडळी हे आलं आता आपलं शहादा. अरे आपलं शहादा नाही, हे लहान शहादा आहे. लहान म्हणजे लहान गाव आहे, त्याला याचं नाव लहान शहादा ठेवलेलं आहे. आपलं शहादा नाही आहे, लहान शहादा आहे. याचं गाव लहान शहादा आहे. मंडळी हे आहे आपलं गाव, काय माहिती कोणतं आहे, पण इथून 10 किलोमीटर आहे आपलं नंदुरबार. कोणतं गाव आहे काय माहिती. XUV पण जवळ येऊन लागली 700. बेकार मोठी गाडी दिसते बाप ही, माग पण तितकीच आहे ना. नीट चालवा रे भावांनो, गाडी नीट चालवा. ॲक्सिडेंट खूप होतात आता. नीट चालवायची गाडी, कार, बाईक वगैरे जे पण चालवतात ते पण. XUV वाला जो आहे तो भी मजबूत देऊन राहिला, जोरात चालवतोय एकदम. इकडे तिकडे करत मस्त चालवतोय, पण रूल्स नुसार चालवतोय. इंडिकेटर वगैरे देऊन चालवतोय. नाहीतर बाकीचे कसं इकडे वळायचं राहतात, इकडचं इंडिकेटर देतात. मंडळी आपण नंदुरबारला पोहोचून गेलोय. आता आपल्याला डायरेक्ट जायचे जिल्हा परिषदला. आधी ते काम आपलं महत्त्वाचं आहे, मग तिथून इतर कामं, कारण की ऑफिसचे कामं राहतात ते आधी करून घ्यायचे. नाही तर मग
कोणी भेटत नाही आपल्याला तिथे. कोणत्याकडनं जाऊ देऊ, इकडनं जाऊ देऊ, इकडनं टाकून देतो. नाही तर कसं मध्ये इकडं ट्रॅफिक पोलीस वगैरे राहतात. नाही येत म्हणा. चला इकडनं टाकून देऊ. मागच्या वेळेस ट्रॅफिक पोलीस होते इकडे. हिला नंबर प्लेट टाकले आणि थोडंसं पण जोरात चालवलं की फाटूनच जातात साऱ्या नंबर प्लेटा. काय लोकल नंबर प्लेट आहेत सध्या आता. यादे काही आलेले ते काही 900 रुपया माहिती आहे. चारी हातना बिन पायना बिन स्टीलला वाटत ना लागवली कुठे भेटणार आहे. या ते गणेश टिकीवाला पण तो स्पोर्टवाला. हां स्पोर्टवाला अंधार स्टॉपर आहे तो का आई साईडला हो आई गाडी काही चला मस्त आहे ना रे आतले. हां ना त्यासाठी तुला आहे म्हणतात काम मला असलं भारी चला घेऊन घ्या. अरे भारी डायरेक्ट सेफ्टीसाठी चांगलं राहतं ते. हेल्मेट किती लागेल. हे हेल्मेट 2000 चे. म्हणजे ब्लॉगर एक यूट्यूब चॅनल राहतं ते आमचं. अरे आरपीचे सिरम हा रे काय चालू केलं सर. असं आहे का. झूम बी होता का याच्यात. झूम ते आपल्याला नंतर करा सेटिंग करावं लागतं सर. सेफ्टीसाठी पण चांगलं आहे. कोणाची चुकी आहे काय काय असं समजून जातं त्याच्यामध्ये. आणि याचा डाटा कसं काय याच्यात मोबाईलमध्ये घ्यायचा ना. असं आहे. हां मेमरी कार्ड आहे राहते त्यामध्ये. चला सर. चला मंडळी सरांनी थांबून घेतलं होतं. हे असं बघून बघून कोणी पण थांबवतं. सेफ्टीसाठी राहतं ते आणि बाकीच्यांना कसं वेगळं वाटतं ते जरा. काहींनी बोलले पण सगळे विचारलं की हे कितीला घेतलं काय घेतलंय चांगलं आहे मस्त आहे असं तसं. हा म्हटलं सर घेतला आता. एक वेळेस ॲक्सिडेंट होऊन गेलं तेव्हा घेतलं म्हटलं. नाही ॲक्सिडेंटच्या अगोदर घेतलं असतं तर दुखापत झाली नसती म्हटलं. बरोबर आहे का नाही मंडळी. जेव्हा चुकतं माणूस तेव्हा करतं ते. म्हणजे आपण जेव्हा चुकी होते ना तेव्हा समजतं आपल्याला की नाही हे नाही करायला पाहिजे होतं असं तसं हे ते. जाऊ दे आता पैसे जातं पण आपल्या सेफ्टीसाठी चांगलं राहतं ते. मंडळी आपण आता जिल्हा परिषदेच्या रोडाकडे पोहोचून गेलेलो आहे. आणि इथून काय असेल 1-1.5 किलोमीटर इकडे आपलं सिव्हिल आहे आणि इकडे जिल्हा परिषद इकडे साईडला सिव्हिल आहे. तर आपल्याला इकडे जायचं आहे जिल्हा परिषद. पोलीस स्टेशन पण इकडेच आहे. RTO ऑफिस त्या तिकडे आहे. पोलीस स्टेशन या इकडे आहे. मंडळी आपलं जिल्हा परिषद नंदुरबार ZP ऑफिस. आता आपल्याला बाईक लावायला सावली बघावं लागेल. सावली कोणत्या ठिकाणी भेटेल आपल्याला. इकडे सगळीकडे गाड्या लागलेल्या आहे. सावलीमध्ये तर जागा भेटणं मुश्किल आहे. इकडे बी तर लावली तर एखादा गाडी बिडी काढेल तर आपल्या गाडीला बोचरूनच घेऊन जाईल. जरा प्रायव्हेट याच्यामध्ये लावावं लागेल. सावली उन्हाळ्यामध्ये सगळे सावली शोधतात. त्या तिकडे लावून देऊ ना मस्तपैकी. नो टेन्शन. इकडे बी सगळ्या लागलेल्या आहेत. त्या तिकडे जागा आहे. चला इथे लावून देऊ आणि आपलं काय आहे ते सगळे हे किट वगैरे काढून घेऊ. असं फिरायला नाही चांगलं वाटणार. मंडळी सगळा सूट वगैरे काढून घेतला आहे मी. हेल्मेट वगैरे हातात घेऊन घेतले. गाडी तिकडे लावून दिलेली आहे. आता जाऊ वरती बघू थोडंसं नुसती विचारपूस करायची आहे.
मंडळीतलं काम तर होऊन गेलं. आता जाऊ आपण शोरूमला. चला इकडनं निघू आता. हे आहे आपलं नंदुरबार जिल्हा परिषद. खतरनाक बिल्डिंग आहे ना मंडळी. कोण कोण आलं इथे कमेंट नक्की करता मला. गाड्याच गाड्या आहे. नंदुरबार सिटी दिसते तुम्हाला. त्या तिकडे पवन चक्क्या वगैरे दिसणार नाही तुम्हाला वाईड अँगलमध्ये. वाईड अँगलमध्ये आधीच दूर वाटतं आणि ते बी आधीच दूर आहे. नंदुरबारच्या बाहेर रोड चांगला आहे, नंदुरबारमध्ये रोड खराब आहे. हॉटेल भयंकर मोठे हॉटेल झालं, मस्त बनवून टाकलेलं आहे. आता नंदुरबार बी हळूहळू मोठं होतं आहे. आधीच मोठं होतं म्हणा. चलो निकाल लेते हैं अभी. पहा पुढे पुढे घुसेल. हा हे हा एक अजून. काय यार लोकांचं बिना. तर मंडळी आता आलो आपण इथे मारुती शोरूम. इथे गाडी लावायला जागा वगैरे बघून घेऊ कुठे आहे काय ते. सावली बघावं लागेल. आपल्या ह्याच्यामध्ये पेट्रोल तर फुल आहे. या इकडे असेल सावली. इथे लावून देऊ आपण आपली बाईक. बस आता विचारपूस करून घेऊ काय आहे काय नाही. तुम्हाला मग नंतर सांगेल मी. चला मंडळी इथून तर निघू आपण आता शोरूममधून. हे शोरूम होतं. बघून घेतली जी गाडी बघायची होती ती. काय म्हणतात ते कोटेशन वगैरे पण काढून घेतलं. फक्त आता काय करायचं काय नाही करायचं घरी जाऊन विचारपूस वगैरे करू. मग नंतर विचार करू घ्यायची का नाही घ्यायची. आता डायरेक्ट आपण जाऊ डी मार्टला. इतक्या जवळून काढतोय का. डी मार्टला पुढून रस्ता आहे. बाहेरूनच जाऊ आपण, गावात नाही जात. ट्रॅफिकमध्ये चालवायचं जरा बरोबर नाही वाटत मला. तर मंडळी डी मार्टला तर आलो, पण काय नाही जी वस्तू घ्यायची होती तीच वस्तू नाही भेटली आपल्याला डी मार्टमध्ये. मला वाटलं भेटून जाईल पण काय नाही भेटली. पण गाडी गरम होऊन गेली आपली. चला आता डायरेक्ट निघू आपण घरी. वेळ होऊन गेला खूपच. हा गरम होऊन गेली गाडी. उन्हामध्ये होती ना. सावली बी करत नाही यार हे गाड्या लावायला. नुसते नोट कमवायच्या मागे. गेलं नंदुरबार मागे मंडळी. नंदुरबारच्या पुढे येऊन लागलो आपण. आज खूप उशीर होऊन गेला नंदुरबारमध्येच. ते गाडीचे कोटेशन वगैरे काढत राहिलो. गाडी बघितली, कोणती बघितली ते तर नाही सांगणार तुम्हाला. ते जेव्हा घेऊ तेव्हाच. पण शक्यता कमी आहे गाडी घ्यायची. तर मंडळी शेवटी पोचूनच गेलो आपण. पोचणारच होतो पण पोचून गेलो. शहाद्याला डोकं दुखायला लागलं या उन्हाचं. डायरेक्ट घरी जाऊ मग संध्याकाळी येऊ.
भाजीपाला वगैरे घ्यायला. आता तर काही जमणार नाही, आता डायरेक्ट घरी निघू. ऊन पडत आहे खूपच आणि मी पूर्ण किट घातलेली आहे, तर याच्यामध्ये जास्त गरम होईल अजून, म्हणून डायरेक्ट घरी जाऊ, जरा फ्रेश वगैरे हो, मग येऊ हळूवार संध्याकाळी. तर मंडळी घरी तर पोहोचून गेलो आपण. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या भावाच्या व्हिडिओला, आणि लवकर लवकर सपोर्ट करा, साथ द्या, तुमची साथ राहू द्या आणि साथ कधीच सोडू नका आणि सोबतच राहा, एवढंच सांगतो मी तुम्हाला. आणि एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. मजाक करतोय. तर मंडळी चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा, लाईक, शेअर, कमेंट वगैरे काय काय ते करत राहा सगळं. ओके, बाय.